आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपल्याला ही आरोग्यवर्धनी सेवा घरामध्ये करायची आहे. काहींच्या घरामध्ये बघा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते. आज एक व्यक्ती आजारी पडली की उद्या 2 दिवसांनी दुसरी व्यक्ती आजारी पडत असते. आणि आजारी म्हणजे काय तर काही वेळेला काही व्यक्तींना ताप येतो किंवा सर्दी होते किंवा छोटे मोठे डोकं दुखणे किंवा हे दुखतं ते दुखतं हे सतत गोष्टी घरामध्ये सुरू असतात बघा. आता वृद्ध व्यक्तींच्या वयामानानुसार त्यांना ते त्रास होत असतात. पण काही व्यक्ती अशा असतात की ते सतत आजारी पडत असतात. थोडंसं बाहेरून जरी आपण फिरून आलो ना तरी सुद्धा आपलं डोकं लगेच दुखायला लागतं किंवा काही व्यक्तींना बघा लगेच जरा काही टेन्शन आलं म्हणजे थोडं जरी काही झालं तर सुद्धा लगेच ताप वगैरे येतो. अशाच गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. आणि जास्त करून ना मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टी घडतात आणि लहान मुलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात घडतात. आज एखादी व्यक्ती आजारी पडली तर उद्या दुसरी व्यक्ती आजारी पडते घरामध्ये. आपण हॉस्पिटलमध्ये जातो. आज एका व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. असं आपल्या घरामध्ये सारखं सुरू असतं. म्हणजे सारखं आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या व्यक्ती ह्या आजारी पडत असतात. तर ह्यासाठीच आपल्या घरामध्ये ही एक सेवा आहे, अतिशय प्रभावी सेवा आहे. स्वामींच्या मार्गातली सेवा आहे. अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करा. आता आपण सेवा करणार म्हणजे आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं गुडघ्याचं दुखणं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला व्याधी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल तर आपण तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही का? तर तसं नाही. तुमचं जे हॉस्पिटलमधलं जे असतं त्यांच्यावरचे जे उपचार आहेत ते तुम्हाला सुरूच ठेवायचे आहेत. त्यांच्यावरचे उपचार तुम्हाला सुरू ठेवायचे आहेत. फक्त त्या उपचारांना आपल्याला देवाची साथ हवी आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण कुठली जरी आयुष्यामध्ये गोष्ट करत असलो तर त्या गोष्टीला जेव्हा देवाची साथ असते, जेव्हा आपल्या स्वामींची साथ असते, तेव्हा ती गोष्ट किंवा ती जी व्यक्ती असेल म्हणजे तिचं जे आजारपण असेल ते नक्कीच दूर होईल बघा. किंवा आपण एखादी गोष्ट जरी हाती घेतली असली ती करत असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला देवाची साथ असणे खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये यश येतं. त्याचप्रमाणे हे बघा आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्तीला खूप म्हणजे खूप आजारी आहे, वर्षापासून ते व्यक्ती आजारी आहे, तुम्ही त्या व्यक्तीसाठी उपचारसुद्धा घेत आहात, तरीसुद्धा तिला थोडंही बरं वाटत नाही, तर तुम्ही तुमचे उपचार नक्कीच तसेच सुरू ठेवा. पण त्या उपचारासोबतच ही स्वामींच्या मार्गातली ही सेवा घरामध्ये करा, त्या व्यक्तीसाठी करा. नक्कीच त्या व्यक्तीला थोडा तरी फरक नक्कीच जाणवेल. आता काहींच्या घरामध्ये आजारपण नसतं, पण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य लाभावं, आपल्या घरामध्ये आजारपण येऊ नये, आपल्या घरातील कुटुंबातील सगळ्या चांगल्यांना आरोग्य चांगलं मिळावे ह्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ही स्वामींच्या मार्गातली सेवा करू शकता. तर आता सेवा कधीपासून सुरू करायची? आज आहे स्वामींचा गुरुवार. आता गुरुवार आहे, सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस आहे. आजपासून सुद्धा तुम्ही स्वामींच्या सेवेला दररोज घरामध्ये सुरुवात करू शकता. किंवा तुम्ही जर माझा हा व्हिडिओ उद्या बघितला तरी तुम्ही उद्यापासून किंवा 2 दिवसानंतर सेवेला सुरुवात केली घरामध्ये तरी चालेल. फक्त सेवा करत असताना मनामध्ये शंका आणायची नाही. अगदी श्रद्धेनं मनापासून सेवा करायची की मी जे करत आहे ते नक्कीच सत्यात उतरेल आणि माझ्या घरातील जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीसाठी मी करत आहे, तिचं आजारपण नक्कीच दूर होईल. स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावर राहील. स्वामी सदा आमच्या सोबत असतील आणि स्वामी महाराज प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून आम्हाला बाहेर काढतील. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येतील आणि आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य नक्कीच स्वामी महाराज चांगलं ठेवतील. अशी अगदी मनामध्ये एक निश्चय करायचा, मनामध्ये एक विश्वास निर्माण करायचा आणि स्वामींची सेवा करायची. तर आता ही सेवा आपल्याला कधी करायची? तुम्ही सेवा ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता. तर आता सेवा कोणती आहे तुम्हाला सांगते. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा समजा तुम्ही जर 3 वेळेला ही सेवा करणार आहात तर त्यावेळेला काय करायचं, तर आपल्या जेव्हा पण आपण स्वामींच्या मार्गातली सेवा करत असतो त्यावेळेला आपल्याला स्वामी महाराजांजवळ दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण करायचं. घरामध्ये घंटानाद करायची. घंटानाद म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सकाळी जेव्हा आपण देवपूजेनंतर घंटी वाजवतो आणि संध्याकाळी सुद्धा आपण 3 वेळेला आपल्या घरामध्ये दिवा धूप आरती लावतो, घंटानाद करतो आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करतो. तर त्याच वेळेला आपल्याला स्वामी महाराजांजवळ बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. प्रथम तुम्हाला धूप किंवा अगरबत्ती ही नक्कीच लावायची, कारण तिची विभूती खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींना बोलायचं आहे की तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती सतत आजारी पडते किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला गुडघ्याचं दुखणं आहे आणि सतत ते दुखत म्हणजे काही ना काही तर घरामध्ये दुखणी सुरूच असतात किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, एखाद्या व्यक्तीचा आजार पण खूप वाढलेला आहे आणि तुम्ही खूप उपचार घेत आहात, उपचार घेऊन सुद्धा तुम्ही थकलेले आहात किंवा त्यांचे उपचारच सुरू आहेत तरीसुद्धा तुम्हाला
त्यांच्यासाठी आपल्या घरामध्ये सेवा करायची आहे. तर तुमच्या घरामध्ये जी व्याधी असेल किंवा तुमच्या घरातल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं अशी सुद्धा तुमची इच्छा आहे, तर तुम्ही स्वामींना ही प्रार्थना करा, माझ्या घरातल्या व्यक्तींना सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे. किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे तिच्याविषयी बोला आणि तुम्ही स्वामींना सांगा की हिचा आजार पण नक्कीच दूर होऊ दे, यासाठी मी घरामध्ये सेवा करणार आहे. तर आता सेवा कोणते? नित्यसेवेच्या पुस्तकामधलं आपल्याला पहिल्यांदा महामृत्युंजय मंत्र हा 21 वेळा घरामध्ये पठण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक हे 1 वेळा पठण करायचं आहे. रामरक्षा आपल्याला 1 वेळा पठण करायचे. हे 3 जे मी तुम्हाला सेवा सांगितल्या त्या नित्यसेवेमध्ये आहेत त्या सर्व पठण करायच्या. त्यानंतर ते सर्व पठण झाल्यानंतर स्वामींना पुन्हा मुजरा करायचा, स्वामींना नमस्कार करायचा आणि तिथली जी विभूती असते ना ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं थोडी थोडी लावून घ्यायची. तर आता ही तुम्ही सेवा का केलेली असती? तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं, आरोग्याच्या समस्या हे घरातून नाहीशा व्हाव्यात. काही वेळेला एखाद्या व्यक्तीला जरी आजारपण असेल ते सुद्धा दूर व्हावं. आणि तुम्हाला खरं सांगते, तुम्ही जर अगदी श्रद्धेने आणि मनापासून जर ही सेवा आपल्या घरामध्ये केली, आपल्या स्वामींच्या मार्गातली सेवा आहे, श्रद्धेनं करा, भक्तीनं करा. तुमचे जे घरामधली एखादी व्यक्ती जर आजारी असेल आणि तिचे उपचार जरी सुरू असतील ना तरी सुद्धा तिचे उपचार सुरू असताना सुद्धा तुम्हाला इतकी चांगला अनुभव येईल ना, तिला 101% फरक पडलेला असेल त्या व्यक्तीला. इतकी शक्ती आहे. कारण उपचार तर आपल्याला सुरूच ठेवायचे, पण उपचार सुरू असताना आपल्याला तेवढंच स्वामींची सेवा करायची आहे आणि तेवढंच आपल्याला स्वामींचा कृपाशीर्वाद मिळवायचा आहे त्या व्यक्तीसाठी. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये अगदी छोटीशी सेवा आहे, खूप शक्ती आहे. रामरक्षा पठण केल्यानंतर आपल्या घरामधील व्यक्तींना चांगलं आरोग्य मिळतं. कालभैरवाष्टक सुद्धा तुम्ही जेवढं पठण करणार तेवढं आपल्या घरातील व्यक्तींना चांगलं आरोग्य मिळणार. आपल्या घरातील व्यक्तींना जर कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल ते सुद्धा नाहीसं होणार. आणि महामृत्युंजय मंत्र हा तर खूप म्हणजे खूप प्रभावी मंत्र आहे बघा. तर ह्या 3ही मंत्र आपल्या घरामध्ये पठण करा आणि आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना चांगलं आरोग्य नक्कीच लाभेल. आणि स्वामींची साथ आहे म्हटल्यानंतर नक्कीच त्या उपचारांना नक्कीच यश येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मी सांगितलं की आपल्या कुटुंबातील व्यक्तींना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी स्वामींच्या मार्गातील छोटीशी सेवा करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.